नमस्कार. 2023च्या जागतिक सर्वेक्षणात असं आढळून आलं आहे की जगभरात दररोज 31,000 मृत्यू केवळ तंबाखू, दारू आणि इतर व्यसनजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होतात. पैकी 10,000 मृत्यू एकट्या भारतात होतात. मी श्री सचिन अशोक पवार, मुख्याध्यापक सद्गुरू गाडगे महाराज माध्यमिक विद्यालय विद्यानगर सैदापूर, तालुका कराड, जिल्हा सातारा, पेस या संस्थेतर्फे तुमच्यासमोर उभा आहे. वाढत्या व्यसनांना आळा घालण्यासाठी शाळा महाविद्यालयांमधून पेसचे व्यसनविरोधी अभियान सुरू आहे. या अभियानाची सुरुवात झाली ती अशी: पुण्यातील प्रसिद्ध कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर सौ वंदना जोशी यांच्या स्नेह हॉस्पिटलमध्ये. त्यांना 2010 साली लक्षात आलं की तोंडाच्या कर्करोगाचं प्रमाण वाढायला लागलंय आणि तेही लहान वयात. त्यातूनच प्रेरणा घेऊन डॉक्टर जोशी आणि समविचारी डॉक्टर्स व संवेदनशील लोकांनी एकत्र येऊन सामाजिक जाणिवेतून पेस ही NGO संस्था सुरू केली. या अभियानांतर्गत विद्यार्थी दशेतच सुरू होणाऱ्या सवयींचे नंतर व्यसनात रूपांतर होऊ नये म्हणून समन्वयक आणि स्वयंसेवकांच्या मदतीने 12 ते 21 वर्षे वयातील मुलांकरता कार्यक्रम हाती घेण्यात आला आणि व्यसनशील पदार्थांच्या परिणामांची वेळेत जाणीव करून दिली जाते. पेसच्या या कार्यक्रमाचे भारतीय बालरोगतज्ञ संघटनेने समर्थन केले आहे. पेस संस्थेचे अनेक विश्वस्त डॉक्टर आणि मानसोपचार तज्ज्ञ असून पेस शोजचे अभ्यासपूर्ण नियोजन केले आहे. या कार्यक्रमाची व्याप्ती बघून विविध संस्था या अभियानात सहभागी झाल्या आहेत. तसेच नावाजलेल्या सामाजिक संस्थांकडून पेसच्या अभियानाचा गौरवसुद्धा झाला आहे. आता पेस म्हणजे काय तर प्रिव्हेन्शन ऑफ ॲडिक्शन थ्रू चिल्ड्रन्स एज्युकेशन, आणि त्याचं घोषवाक्य आहे: आयुष्याची मौज राखा, टाळून तंबाखू गुटखा. आयुष्याची मौज राखा, टाळून तंबाखू गुटखा. थोड्या वेळापूर्वी मी म्हटल्याप्रमाणे दर 8 सेकंदास एक मृत्यू तंबाखूजन्य आजाराने होतो. म्हणजे दर दिवशी 10,000. तरीही भारतात रोज 5,000 मुले नव्याने तंबाखूचे सेवन करू लागतात. व्यसनांची सुरुवात खूप लवकरच्या वयात होते. किशोरवयीन विद्यार्थ्यांचा गुणविशेष काय तर उत्सुकता आणि कुतूहल. हे वय म्हणजे अविचाराने कोणताही धोका पत्करण्याची कोवळी निसरडी वये. या उत्सुकतेपोटी काही किशोरवयीन विद्यार्थी प्रथम तंबाखू किंवा दारूची चव घेतात. तंबाखू आणि दारू यासारख्या पदार्थांमध्ये व्यसन लावण्याची जबरदस्त क्षमता आहे आणि जर किशोरवयीन मुलाला किंवा मुलीला तंबाखू किंवा दारूकडे परिस्थितीने ओढले तर त्याला व्यसन लागते. मग त्याला त्याशिवाय जगणेही अवघड होत जाते आणि व्यसनाच्या पाशातून बाहेर पडणेही जमत नाही. हे आपले आदर्श असतात, हे आपले हिरो आपले आदर्श असतात, त्यामुळे ते करतात ते योग्य वाटते. त्यांना हे करण्याचे पैसे मिळतात. पण हे सेवन करणारे मात्र व्यसनी बनतात. मग हे आपले आदर्श कसे मानायचे? तंबाखूच्या सेवनानंतर निकोटीन नावाचे रसायन रक्तामार्फत मेंदूपर्यंत पोहोचते. याचा परिणाम म्हणून मेंदूमधून डोपामिन नावाचे रसायन स्त्रवते. याला निकोटीन हिट असे संबोधतात. तंबाखूच्या 2 सेवनांमधील वेळेमध्ये रक्तातील निकोटीनचे प्रमाण कमी होते. परिणामी मेंदूमधील रासायनिक बदलामुळे निकोटीनची अगतिकता पुन्हा तंबाखू सेवनाला उद्युक्त करते आणि व्यसनाचे दुष्टचक्र चालू राहते. त्यामुळे मित्रांनो, क्षणिक आनंद देणारी प्रलोभने टाळा व व्यसनापासून दूर राहा. तुमचं हास्य हेच तुमची ओळखपत्र आहे. नोकरी करताच्या इंटरव्ह्यूला गेल्यावर असे दात दिसले की ना नोकरी मिळेल आणि नंतर ना छोकरी मिळेल. म्हणजेच म्हणतात ना नोकरी ना छोकरी. तंबाखू, गुटखा, सिगारेट, पान मसाल्याचे परिणाम खूप वाईट असतात. जसे की तोंडात पांढरे चट्टे ही कर्करोगाची पूर्वसूचना आहे. तोंड नीट उघडता येत नाही, त्यामुळे धड खाताही येत नाही आणि जर का दात वगैरे दुखायला लागला तर दात काढताही येत नाही. भारताला तोंडाच्या कर्करोगाची जगाची राजधानी संबोधले जाते. टाटा रुग्णालयात कर्करोगाचे रुग्ण कमी वयात निदान होऊ लागलेत आणि हे कमी वयात निदान होऊन भरती होताना दिसत आहेत. भारतात काही ठिकाणी तंबाखू जाळून त्याची भुकटी करून ती मिश्री दात चमकवण्यासाठी वापरतात. ती तोंडात शोषली गेल्यामुळे तंबाखूचे वाईट परिणाम होतात
आणि ते एक कर्करोगाचं निमंत्रण आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनात सुपारीमधील आरेकॉलिन नावाचा रासायनिक घटक कर्करोगजन्य असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे ओरल सबम्युकस फायब्रोसिस होते, जी कर्करोगाची पूर्व अवस्था आहे. म्हणून सुपारी खाणे धोकादायक आहे. जर कोणी सुपारी खात असेल तर त्याला त्याच्यापासून लांब जाण्यासाठी संबोधित करा. मुलांनो, संडास साफ द्रव्य प्याल का? कीटकनाशक घ्याल का? नाही ना. पण हे सगळे सिगारेटच्या झुरक्यामध्ये असतात. जर तुमच्यापैकी कोणी सिगारेट ओढत असेल तर स्वतःला विचारा की पहिल्यांदा सिगारेट ओढली उत्सुकता म्हणून, का कोणी नातेवाईकाचं पाहून, की मित्रांनी आग्रह केला म्हणून, की तुमचा गैरसमज होता. असं केल्याने मनावरचा ताण जाईल. म्हणून सिगारेटपासून दूर राहा. तुम्हाला कशी फुफ्फुसे आवडतील? निरोगी, स्पंजसारखी, की कार्बनने कडक झालेली? तुमच्या सानिध्यात दुसरं कोणी धूम्रपान करत असेल तर तेही धोकादायक असतं. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्या लोकांमध्ये क्षयरोग पसरतो. म्हणजेच जर कोणी सिगारेट ओढत असेल तर त्याच्यापासून लांब जावा. कारण त्याला जर क्षयरोगाची लागण झाली असेल तर त्या झुरक्यामधून येणाऱ्या धुरामधून तुम्हाला सुद्धा क्षयरोग होण्याची शक्यता असते. हुक्क्याबाबत खूप गैरसमज आहेत. तो हानिकारक नाही म्हणतात, पण त्यात अनेक विषारी घटक असतात. त्यापासून सुद्धा कर्करोग होऊ शकतो. व्हेपिंगचे शरीरावर आणि खास करून मेंदूवर होणारे दुष्परिणाम आता शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध झाले आहेत. त्यामुळे व्हेपिंग सुद्धा एक कर्करोगाचे निमंत्रण आहे. त्रासदायक खोकल्यापासून ते अकाली हृदयविकाराच्या झटक्यापर्यंत धूम्रपानाचे त्वरित दिसणारे आणि दूरगामी परिणाम भयावह असतात. पहिल्यांदा गोडगोड वाटतं, परंतु त्याचे नंतर दुष्परिणाम मात्र फार वाईट असतात. हुंगून घेण्याच्या द्रव्याचेही व्यसन लागतं आणि तेही हानिकारक असतं. म्हणजे उदाहरणार्थ पेट्रोल सुंघणे, व्हाईटनरचा वास सुंघणे, एखादा वास घेणे हे सुद्धा एक व्यसन आहे. घरगुती वापरातल्या द्रवणांचे व रसायनांचे हुंगून दारूसारखेच परिणाम होतात. जसे की चक्कर येणे, भास होणे. या व्यसनामुळे प्राणवायू कमी मिळतो व न्यूमोनिया, हृदय बंद पडणे अशा घातक परिस्थितीला सामोरे जावे लागते. त्यामुळे मृत्यू येऊ शकतो. कफ सिरपमुळे पेंग येणं, डोकं बधीर होणं, भास होणं, फिट येणं असे दुष्परिणाम होतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कफ सिरप घेऊ नका. कफ सिरपसुद्धा एक व्यसनच आहे. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय कफ सिरप घ्यायचं नाही. आपल्या मनानंच ते कफ सिरप घेऊ नये. हल्ली एनर्जी आणि स्पोर्ट्स पेयांच्या जाहिरातींचाही खूप सुळसुळाट झाला आहे. एनर्जी आणि स्पोर्ट्स पेयांमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅफीन व साखर असते. त्यामुळे चिडचिड, निद्रानाश, जुलाब, उलट्या, अतिरिक्त मूत्रविसर्जन, चक्कर, फेफरे, रक्तदाब वाढणे, धडधड वाढणे, हृदयविकाराचा झटका येणं हे धोके संभवतात. त्यामुळे एनर्जी ड्रिंक्स घेऊ नका. ती सुद्धा विषारी आहेत. आणखी एक फॅड म्हणजे फ्रूट बियर, जी फळांपासून बनवतात, पण त्यातही शेवटी अल्कोहोल म्हणजे दारूही असतेच. म्हणजे फ्रूट बियर ही एक दारूच आहे. कोणी सांगेल अरे फळापासून बनले, घे की थोडी, अजिबात घ्यायची नाही. ती सुद्धा एक दारूच आहे. दारू हे अनेक गंभीर प्रश्नांचे मूळ कारण आहे. दारूने मती भ्रष्ट होते, माणसं बिघडतात. दारू हे कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक सगळ्यावर परिणाम करणारे व्यसन आहे. 40% हिंसाचाराचे कारण दारू आहे. दारूमुळे अपघात होतात, गुन्हेगारीत वाढ होते, कुटुंबाच्या कुटुंब नाश पावतात. बियर हा सुद्धा दारूचाच एक प्रकार आहे. ती एका वेळेला जास्त प्रमाणात घेतल्याने शरीरात दारूची पातळी वाढते. त्यामुळे कोण म्हणत असेल बियर ही दारू नाही तर त्याचं ते झूट आहे, खोटं आहे. बियर सुद्धा एक दारूचाच प्रकार आहे. दारू हे थोडे उत्तेजक परंतु जास्त निराशाजनक द्रव्य आहे, जे अनेक सामाजिक समस्यांची मूळ आहे. कुठल्याही प्रकारची दारू ही अखेर दारूच असते आणि तुम्ही दारूचा घोट घेत नाही तर दारूच तुमचा घोट घेत असते. काविळीपासून ते कर्करोगापर्यंत दारूचे अनेक दुष्परिणाम आहेत. दारूमुळे काविळी होते आणि काविळी एकदा झाली की हेपॅटायटिस बी वर जाते
आणि आयुष्याचा नाश होतो. 25 वर्ष वयाच्या आधी हातात दारूचा ग्लास घ्यायचा नाही म्हणजे नाही. कितीही प्रलोभन कुणी दिले तरी नशा करण्यात शौर्य नसते, फक्त स्वतःला मूर्ख सिद्ध करणे असते. दारूमुळे अनेक कुटुंबे बाद झाली आहेत, अनेक कुटुंब लयाला गेले आहेत, अनेक महिला विधवा झालेल्या आहेत. त्यामुळे दारूपासून लांब राहा. गांजाच्या वापराबद्दल बरेच गैरसमज आहेत. गांजाचा वापर बेकायदेशीर आणि अनुचित आहे. नशिल्या पदार्थांच्या सेवनाने मेंदूची कार्यपद्धती लयाला जाते आणि आयुष्य उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत ठरते. गांजा घेऊन झिंगणे म्हणजे मजा नव्हे, तो एक कर्करोगाचं लक्षण आहे आणि ते एक निमंत्रण आहे. अफू, मॉर्फिन, हिरोईन, ब्राऊन शुगरमुळे क्षणभंगूर आनंद आणि आयुष्यभराचा नाश पदरी पडतो. अनेक तरुण पिढ्या बाद झाल्या या ब्राऊन शुगरमुळे. ते एक जागतिक युद्ध आहे. चांगल्या गोष्टीतून आनंद घ्या. नशेला नाही म्हणणेच शहाणपणाचे आहे. जर एखादा नशा करत असेल, तुम्हाला करवत असेल, तर त्याला सांगा यापासून लांब जा आणि त्याच्यापासून त्याला नकार द्या. जुगार, प्रसारमाध्यमांचा अतिरेक, इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम इत्यादी इतर व्यसनातच मोडतात. ही सुद्धा एक प्रकारची व्यसनं आहेत. यापासून लांब राहा. आभासी जगात जास्त रमल्याने जीवनातील प्रत्यक्ष अनुभवांना सामोरे जाणे अवघड जाते. जसे की संवाद कौशल्य हरवते, नैराश्य येते, सायबर गुन्ह्यांमध्ये अडकण्याची शक्यता वाढते. जास्त स्क्रीन टाईममुळे डोळ्यांच्या समस्या वाढतात. मानेचे, खांद्याचे व बोटांचे सांधे दुखतात. वाचन व मैदानी खेळ बंद होतात. मुलांनो, जास्त वेळ मोबाईल बघू नका. त्यामुळे हे अनेक दुष्परिणाम तुम्हाला पुढे भोगावे लागतील. शाळा कॉलेजमध्ये गुणवत्ता कमी होणे, मित्रांमध्ये बदल, मोठी मुले, व्यसनी मित्र घरात, शाळेत, समाजात, नियम मोडणे, मवाली भाषा, घरच्या लोकांपासून दूर राहणे, सतत मोरीत जाणे, स्वतःच्या खोलीत बंद करून घेणे, मूड स्विंग, नैराश्य, चिडचिड, राग ही सर्व व्यसन लागल्याची शंका घ्यायला लावणारी लक्षणे आहेत. आपण आत्तापर्यंत निरनिराळ्या व्यसनांच्या दुष्परिणामांबद्दल थोडी माहिती घेतली. आता आपण चित्तवृत्ती स्थिर आणि आनंदी ठेवण्यासाठी काय करता येईल ते पाहू. उत्तम आरोग्य राखू, दूर राहील तंबाखू, तर जीवन होईल सुखरूप. मैदानी आणि स्पर्धात्मक खेळांमध्ये भाग घ्यावा. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारते. वडीलधाऱ्यांना मदत करा. सभोवतालचा परिसर स्वच्छ करा. त्यामुळे आनंद मिळतो. संगीत, नृत्य इत्यादी छंद जोपासा. मित्रांबरोबर गप्पा गोष्टी करा. पाळीव प्राण्यांबरोबर वेळ घालवा. आरोग्यदायी संतुलित आहार घ्या. हे चांगल्या निरोगी आरोग्यासाठी उत्तम आहे. नुकती सवय जडत असेल तर जवळच्या मित्रांशी, पालकांशी व शिक्षकांशी बोलण्याचे धाडस करा. तज्ज्ञांची मदत घ्या. शिक्षक हे तुमचे मित्र आहेत बाळांनो. तुम्ही एखादा तुमचा मित्र जर व्यसन करत असेल तर तुम्ही तुमच्या शिक्षकांना सांगा न घाबरता. ते शिक्षक त्या मित्राला त्या व्यसनापासून दूर राहण्यासाठी मदत करतील. त्याचं मन विचलित होण्यापासून दूर करतील. त्याला व्यसनापासून होणारे दुष्परिणाम सांगतील आणि त्याला व्यसनमुक्त करतील. शेवटी शिक्षक हे तुमचे मित्रच असतात. कार्ल लुईस नावाचा अमेरिकन ॲथलीट म्हणतो, मुलांनी लहान वयातच प्रलोभने टाळण्याची सवय ठेवावी. चटकन यशस्वी होण्याचे मार्ग अवलंबू नयेत. खरे यश हे प्रचंड कष्टानेच मिळते. धन्यवाद. आता तुम्हाला काही प्रश्न असले तर विचारा. तुमच्या प्रश्नांची आम्ही निश्चित निरसने करू. Gases pass into your lungs, then into your bloodstream, where they spread to every organ in your body. A cigarette is made using the tobacco leaf, which contains nicotine and a variety of other compounds. As the tobacco and compounds burn, they release thousands of dangerous chemicals, including over 40 known to cause cancer. Cigarette smoke contains the poisonous gases carbon monoxide and nitrogen oxide, as well as trace amounts of cancer-causing radioactive particles. Nicotine is an addictive chemical in tobacco.
After you inhale tobacco smoke, nicotine flows through the bloodstream to your brain, where it induces a pleasurable feeling. When you repeatedly expose your brain to nicotine, it becomes desensitized, making you crave more and more nicotine just to feel normal. If you smoke, your risk of major health problems increases dramatically, including heart disease, heart attack, stroke, lung cancer, and death from chronic obstructive pulmonary disease. Smoking causes cardiovascular disease. When nicotine flows through your adrenal glands, it stimulates the release of epinephrine, a hormone that raises your blood pressure. In addition, nicotine and carbon monoxide can damage the lining of the inner walls in your arteries. Smoking also raises your risk for blood clots because it causes platelets in your blood to clump together. Smoking increases your risk for peripheral vascular disease, in which atherosclerotic plaques block the large arteries in your arms and legs. Smoking damages two main parts of your lungs: your airways, also called bronchial tubes, and small air sacs called alveoli. Cigarette smoke irritates the lining of your bronchial tubes, causing them to swell and make mucus. When you wake up, your body attempts to expel this material by coughing repeatedly, a condition known as smoker's cough. Cigarette smoke contains at least 40 cancer-causing substances called carcinogens, including cyanide, formaldehyde, benzene, and ammonia. If you smoke, toxic chemicals can damage the DNA in your healthy cells. As a result, your damaged cells create new unhealthy cells, which grow out of control and may spread to other parts of your body. Smoking can cause infertility in both men and women. If a woman is pregnant and smokes during pregnancy, she exposes her baby to the cigarette's poisonous chemicals, causing a greater risk of low birth weight, miscarriage, preterm delivery, stillbirth, infant death, and sudden infant death syndrome. आहे ते शिवाचे पाखर बघ किती उंच उडते ते. दर चहा पाव खा लवकर, नाही तर शाळेला उशीर होईन बघ. अंकुश इकडे ये. ए माझा लायटर बघितला का? मला काय माहिती. आयत्या आला का मी येऊ तिकडं. अंकुश अरे काय वरती सकाळी सकाळी कुत्रीवाणी गप्पी जरा. अरे तुम्ही गप्पा बसा, मी नाही सोडणार त्याला आता. त्याला अरे 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 थांब थांब. या
ये ना तो हवाय का काकूबाईंना नको राहतो रे. असू देत मी काकूबाई असू देत काही फरक पडत नाही मला. इन ओढून बघ ना. नको पण मला. का? मला नाही आवडत. ए छोटू इधर आ. आज मैं आपको ज़रूरी बात बताना चाहती हूँ. ये मेरे पति है. इनको गुटखा खाने की आदत थी जो आज मुंह के कैंसर से लड़ रहे हैं. इस तस्वीर में आप देख सकते हैं ये पहले कैसे दिखते थे. ये सब कुछ हुआ इनकी गुटखा खाने की वजह से. आखिर जिसका डर था वही हुआ. करीब 4 साल पहले की बात है. वो ठीक से खा भी नहीं सकते थे, उनका मुंह भी नहीं खुल रहा था और बहुत कमजोर हो गए. आज तू शाळेत का नाही आलास? तर बाई विचारत होत्या आज तू का नाही आला म्हणून. मी तर सांगितलं मला नाही माहिती. तू 15 ऑगस्टला ते भाषण केलं होतंस ना. अरे इतकं मस्त केलं ना. वाईंना तर खूपच आवडलं. त्या म्हणल्या की तुला आता भाषणाच्या स्पर्धेला पाठवायचं आहे. काय यार एवढं सांगायचं. खोकून छातीचा खोकडा झाला या. पण कसा जाईल खोकला? सदान कदा बिड्यान दारू बिड्यान दारू.
आलास बाबा दिवसभर उपाशी पोटानं कुठं वनवन हिंडला चहा गरमच असेल बघ चहा आणि पाव खा हा झाले म्हणलं पोरग लय हुशार आहे चांगलं शिकल मोठा साहेब होईल जरा नशिबाचं दुखणं तरी कमी होईल पण बाप कमाई करल तर ना कसं जायचं पोरग शाळेत का त्यानं बी दारोदारी फिटावून मोलमजुरी करत आत्ताच सीझन हाय झाड छाटणीची कामं मिळतात त्या पलीकडल्या सोसायटीतल्या आलते चिठ्ठी घेऊन उद्या जर गेला नाहीत ना तर माझ्या इतकी वाईट बाई कोणी नाही सांगून ठेवते शाळेला नुसतं कटकट झाडं तोड हे तोड तेवढंच काम आहे तुझ्या काय बापाच बी तू गपकी बायक कटकायचं ओके काय रे साहेब ते झाडे छटणी हो मी सांगितलं तुला एक मिनिट नाही गुरुजींना निरोप दिला मी नाही तिकडे जाईल कोणतरी नाही ठीक आहे हरकत नाही कुठे काय झालं अरे म्हातारा का चाललंय म्हातारा नाही तरणा होता चांगला ॲक्सिडेंट झाला घशाचा कॅन्सर झाला होता कशाची लागण होती हे बघा डॉक्टर म्हणून सांगतो बिडी तंबाखू आणि गुटखा ह्याच्यामुळे सगळं होतं अरे बघा तुम्ही आता 10-15 दिवसांनी या आला पलीकडच्या बिल्डिंगीत विचारायचं का त्यांचे बी झाड उकडायचे असते एवढ्यावर माझी नाही जबाब जमायची कसे आलात
काय झालं? ते सोसायटीचा चेअरमन मेला. मेला? पण कशानं? काय ते कॅन्सर ना का कशानं तरी मेला. तुझ्या मायला बापासमोर बिडी फुकतोय. हा माझ्यासमोर बिडी फुकतोय रे. एवढा माझ्यासमोर बिडी फुकतोय. हे शिकवलं वय तुला? शिवला तुझं नका मारू. लेकरासनी लय लागला असेल. बिडी तंबाखू दारू याच्याने मरतो माणूस. तुम्हाला काय माहिती? तुम्ही मारण तर आम्ही कसं जगायचं? आम्हाला बी मरू द्या, आम्ही बी बिडी पितो. नाही रे लेकरा, इथून पुढे नाही पिणार दारू, नाही पिणार बिडी, नाही खाणार गुटखा. अरे तुझ्यामुळे माझं डोळं उघडलं. लय तुला शाळा शिकवणार, मोठा करणार तुला. न लेंगे तंबाकू, न खाएंगे गुटखा, न पिएंगे सिगरेट, न बीड़ी, न हुक्का. फूका तो कैंसर, थूका तो टीबी. जिंदगी से तंबाकू दूरी रखेंगे अभी. बियर, वाइन, विस्की सब है शराब. लीवर और जिंदगी दोनों करे खराब. ड्रग्स बनाए निकम्मा, बदन, दिमाग और याद. दो पल लगे आजाद, पर जिंदगी होगी बर्बाद. वास्तव दुनिया है सुंदर, ना करो सुख की तलाश. व्यसन के आदी होकर ना बने कोई जिंदा लाश. मित्रांनो, आपण आपलं आयुष्य कसं जगायचं, कोणत्या वृक्षाप्रमाणे जगायचं, हे ज्याचं त्यांनीच ठरवायला हवं. व्यसनांमुळे मेलेल्या वृक्षाप्रमाणे की निर्व्यसनी राहून एखाद्या बहरलेल्या, डवरलेल्या वृक्षाप्रमाणे जगायचं, हे ज्याचं त्यांनीच ठरवायला हवं. व्यसन समस्या सोडवत नाहीत, तर ती काही काळ फक्त लांब ठेवतात, पण त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. शारीरिक, मानसिक, कौटुंबिक हानी करतात. अस्वस्थता, अस्ताव्यस्तता निर्माण करतात आणि आपल्याच लोकांना आपल्यापासून दूर करतात. व्यसनांमुळे आपण आपल्या जवळच्या माणसांना ओळखत तर नाहीच, पण स्वतःचीही ओळख हरवून बसतो. आपल्या आयुष्याची राख रांगोळी करून टाकतो. सर, जसं आपलं फोनवर बोलणं झालं होतं, मी याच विषयावर फिल्म करायचं ठरवलंय. फिल्मचं कथानक सर वास्तववादी असावं असं मला वाटतं, म्हणून तुम्हाला भेटायला आलोय. आमच्या संस्थेमध्ये ना विविध व्यसनांचं ॲडिक्शन असणारी विविध वयोगटातली बरीच मुलं मुली येऊन गेली, पण त्यांच्यातली एक केस मला युनिव्हर्सल वाटते.
तुम्ही ना त्या केसवरती फिल्म करा. आजच्या युवा पिढीला ती फिल्म आहे ना नक्की मार्गदर्शक ठरेल. सर फक्त एकच मिनिट. शंतनू कुलकर्णी नाव त्याचं. चांगल्या घरातला, चांगल्या शाळेत जाणारा. आज त्याचा 15वा वाढदिवस. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू निरंजन, हॅपी बर्थडे टू यू. अरे शंतनू बाबा, अहो तुमची प्रेझेंट गाडीतच राहिली ना, घेऊन येतो मी. हा झोपलं वाटतं पोर. आयुष्यात जे काही करशील ते सारासार विचार करून चूक बरोबर ते पाहून मग कर. सगळ्यांचेच मॉम डॅड निरंजनच्या आई बाबांसारखे का नसतात? कमान मार्शल, कमान दूध पी, दूध गुड पी. मॉर्निंग. त्याला कुठं, हे घ्या दूध घ्या पिऊन पटकन आणि स्कूलला जावा. पण हरी काका मॉम आज येणार होती ना? हा येणार होती, मला फोन आला होता ना. मला म्हटलं की 1 दिवस ट्रेनिंग वाढलंय, आज रातच्याला येणार आहे. बर. आणि साहेब म्हणाले की त्यांचं काय, त्यांनाच माहित नसेल त्यांचं काम कधी संपणार आहे ते. नाही कसं आहे शंतनू बाबा. बरं हरी काका, मला पैसे द्या. आज मी स्कूलच्या कॅन्टीन मधनं बर्गर घेणार आहे. हो आपण दोघांनी मिळून एवढे कांदे पोहे केलेत ना, मग कशाला काय ते रोज रोज बाहेरचं खाणं, त्याने पोट बिघडतं. हे तर हातात घे आणि ते पटकन सुट्टी त्याच्यात खाऊन टाक. ओके हरी काका, बाय 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 मार्शल. अरे हे निरंजन आणि शंतनू दोघांच्याही घरचं वातावरण अगदी भिन्न होतं. रश्मी, तू या हरीला समजावून सांग जरा नीट, नाहीतर हाकलून नाही त्याला. बघू दुसरा कोणीतरी बघू आपण. काय करतोय काय? हो ना, तू काळजी करू नकोस. माझा फोन असतो रे त्यांना दिवसातून 4-5 वेळा. हरी शंतनूची छान काळजी घेतो. त्याला काय हवं नको हे तो व्यवस्थित बघतोय ना. आणि याला काढल्यावर दुसरा नको शोधायला वेळ आहे का आपल्याकडे? अरविंद, यू जस्ट डोंट वरी. ओके, टेल मी व्हॉट्स युअर डील स्टेटस? रश्मी, हे डील माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. हे डील पक्क झालं ना की नशीबच उघडेल बघ आपलं. आपल्याला क्लासमध्ये, वर्गामध्ये अनेक मित्र असतात. एकतर आपल्याला चांगले मित्र निवडता आले पाहिजेत किंवा मित्रांच्यातले चांगले गुण घेता आले पाहिजेत. निरंजन आणि शंतनूच्या वर्गात एक मूळ पुरुष होता, बंटी. बंटी धावडे असं त्याचं नाव. घे. ये ना तू, ये तू चल.
कसलं डॅशिंग आहे ना तो बंटी. डॅशिंग काय मूर्ख आहे, त्याचं त्यालाच कळत नाही तो काय करतोय ते. हे बघ अरविंद, म्हणजे आपण नाही म्हणत होतो तरी यांनी बर्थडे सेलिब्रेट केलाच. हरिकाकाच म्हटले असणार, शंतनू असं काही करणार नाही. हा अरे ना आता माझ्या डोक्यात जायला लागलाय. ही स्पॉइलिंग ईच अँड एव्हरी प्रेशियस मिनिट ऑफ शंतनूज लाईफ. हो ना, बघ 9 वाजले, 4 वाजता आलोय ना आपण, अजून पत्ता नाही त्यांचा. फोन लाव त्यांना. हे बघ आलेच. हाय मॉम, तू आलीस? शंतनू बाबांनी स्वतःने बनवलाय. आकाश कंदील. रश्मी, दिवाळी आली. दिवाळी. हरी प्रत्येक दिवाळीला त्याच्या घरी जातो. एक काम करा आता, त्यांना त्यांचा पगार आणि बोनस देऊन टाका. जा उठ. आय 500,000 जास्तच आहेत. आणि बरं का, त्यांच्याकडनं त्या चाव्या घ्या काढून. चला. ठीक आहे साहेब, येतो मी. जाता जाता एवढं सांगायचं की शंतनू बाबा आता मोठा झालाय, त्याच्या समोर हे सगळं आउट. नाही, खरं तर आधीच जाणार होतो मी, पण पोराची माया जाऊ देत नव्हती. चला. साहेब, अजून एक सांगायचं होतं. बोला. चांगल्या घरात तिने संध्याच्या यायला उदबत्तीचा धूर लावते, सिगारेटचा नाही. हरी काका नका ना जाऊ. हरी काका, काळजी घ्या स्वतःची. हरी काका. काही मिळणार नाही सही वगैरे. त्या देशमुखांनी जर का सांगितलं नसतं तर मला काही कळलंच नसतं. नापास झालेत साहेब, 6माही परीक्षेत नापास झालेत. काय स्वप्न बघितली होती आणि काय दाखवताय तुम्ही आम्हाला. आता एक काम करा बरं का मालक, उपकार करा आमच्यावर. कब्बशा विसरा चहाच्या हॉटेलात जाऊन, नाहीतर बुर्जीची गाडी टाका, नाहीतर भिका मागा रस्त्यावर जाऊन. तीच लायकी आहे तुमची. दिवस रात्र आम्ही कोणासाठी कष्ट करतोय शंतनू? अरे काय बोलतेय मी, कुठे लक्ष आहे तुझं? रश्मी, देशमुखांचा मुलगा इंटेलिजन्स कोचिंग क्लासला जातो. उद्यापासून रोज सकाळी 7 वाजता त्या क्लासला जायचं. इज दॅट क्लिअर? उद्यापासून रोज सकाळी 7 वाजता तू त्याला क्लासला सोडायचंयस. अरविंद, उद्या माझी खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि मला जाणं गरजेचं आहे. झालं. हे लक्ष आहे तुझं मुलाकडे. अरविंद, तू उगाच काहीतरी बोलू नकोस. हा, उगाच बोलतोय मी. अरविंद, इनफ इज इनफ. व्हॉट इनफ? व्हॉट टू मच? Those who have not brought their report cards, tomorrow get it signed from your parents and don't forget to bring it. Otherwise, I will not allow you to sit in the class. काय बे बचकुंडे, मॅडमनं माझं नाव कोणी सांगितलं मी टॉयलेटमध्ये सिगरेट मारत होतो म्हणून? मी कशाला सांगू, उलट त्याच चिडल्यात माझ्यावर. प्रोग्रेस बुकवर डॅडची सही नाही आणली म्हणून. अरे मग काय त्यात, कशाला लागतोय डॅड?
म्हणजे जमतेय का? हो. हा ना, आता माझ्या बघ. ऐका. अरे पण मॅडम ना कळलं तर? अरे कसं कळतंय? अरे गेले 2 वर्ष मीच माझ्या फादरची सही करतोय, कळलंय का? आता काही टेन्शन नाही. चला. इथे शंतनूच्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं. बंटीच्या आयडियाज आपलं टेन्शन हलकं करू शकतात असं त्याच्या लक्षात आलं. घे, झाली का 16? इतके दिवस पहिल्या बाकावर निरंजन बरोबर बसणारा शंतनू बंटी बरोबर मागच्या बाकावर बसायला लागला. आई वडिलांना मुलांबद्दल काळजी प्रेम वाटत असतंच, पण केवळ योग्य संवाद नसल्यामुळं ती काळजी ते प्रेम त्यांच्यापर्यंत पोचत नाही. या वयामध्ये त्यांना जो समजून घेतो, आधार देतो, वेळ देतो, तो मुलांना अधिक जवळचा वाटतो, गुरु वाटतो. आता बंटी शंतनूचा खास मित्र झाला. हे वयच असं असतं, पाण्यासारखं, वळण द्यावं तसं वळणार. शंतनूच्या आयुष्याला एक नवं वळण मिळत होतं. कोण आहे? कोण तुम्ही? आईच्या गावात झाला राडा. गेट आउट. गेट आउट नाउ. आउट आय सेड. चल चल. शांतनू हे काय? ते मी मॉम 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 सॉरी मॉम 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 पुन्हा नाही असं होणार मॉम. मॉम सॉरी मॉम. मॉम गॉड प्रॉमिस मॉम. मॉम मॉम ऐक ना मॉम. डॅडनं नको ना सांगू मॉम, प्लीज मॉम. गॉड प्रॉमिस पुन्हा नाही होणार. मॉम मॉम ऐक ना मॉम. डॅडनं नको ना सांगू मॉम, ऐक ना. शंतनू आता अस्वस्थ होऊ लागला होता. हरी काका प्लीज प्लीज या तुम्ही. हवं तर दुप्पट पगार देते. काका तुम्हाला माहिती नाही हो इथे किती मोठं संकट ओढवलंय ते. हरी काका मी अरविंदला हे सांगू शकत नाही हो. काका प्लीज या तुम्ही. मॅडम हरी काका तुमचं रागवणं रास्त आहे. आमच्यासाठी नाही, तुमच्या शांतनूसाठी या. मॅडम मला माहिती नाही तिकडं काय घडलंय, पण तुमच्या बोलण्यावरून एक अंदाज येऊ शकतो. मॅडम कसं आहे, आपल्या इथं गहू तांदूळ गॅसपेक्षा सिगरेट दारू आणि गुटखे सहज मिळतात, आणि हे सगळं गावात मिळतंच की. मला बी 2 जाणती पोरं आहेत मॅडम, त्यांच्यावर बी लक्ष ठेवायला पाहिजे. म्हणून मी आता ठरवलंय की आता गावातच राहायचं. 2 पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण आता पोरांकडे लक्ष द्यायचं, त्यांच्या जवळ राहून. साहेबांना नमस्कार सांगा, आणि शंतनू बाबाला सांगा त्यांची लय आठवण येते. ती नशा आता त्याच्या रक्तात भिनली होती. तो नशेशिवाय राहूच शकत नव्हता. हॅलो बंटी.
ए बापरे जकास एकदम अवघड आहे. घरी जाणं अवघड आहे. पण काय टेन्शन नाही, घरी कुणीच नाही, हरे काका पण नाही. जाशील ना नीट काही सोडायला? नाही नाही तुझा मी जातो. हा नीट जा रे. हा चला हा पण गेला. त्याला काय समजतात मला? रेस्ता घोडा जा, सगळे जा, कोणी थांबू नका. आड कुणाची परवा नाही मला. जा सगळे जा. ए साले हरामी दुनिया. आठ जा, सगळे जा. चल ए काय करू जरा आराम कर तिकडे. वाघ मारे पोरगा साहेब पिले ते टाका त्याला. बापाला पण बोलून घ्या त्याच्या. मारू नका. दारू प्यायला होतास तू? दारू पितोस तू? तुला माहिती होतं हा दारू पितो ते? तुला माहिती होतं काय? व्हॉट इनफ. पोलीस चौकीमध्ये माझी आबरू काढली. तो भिकार चोट हवालदार सगळ्यांच्या देखत मला झापडतोय. लाज नाही वाटत? तुला पट्ट्यानी अंगाला हात लावायचं काम नाही. मोठा आलोय मी आता. म्हटलं होतं ना मोठा व्हायचं म्हणून. झालं मोठा. अंगाला हात लावायचा. लाज वाटते मला तुला माझा मुलगा म्हणून घेण्याची. गुड मॉर्निंग मॉम. ऑफिसला नाही गेलीस आज? मॉम सॉरी फॉर लास्ट नाईट मॉम. मॉम मला हे सोडायचं आहे का सगळं? पण एक ओढला जातोय मी. मॉम सॉरी ना. आणि डॅडना पण सॉरी. सॉरी ना मॉम. सॉरी ना. शंतनू या व्यसनांपासून काही काळच दूर राहिला खरा, पण व्यसनांची ओढ त्याला अस्वस्थ करत होती. आईबाबांनी त्याच्याकडून मोबाईलही काढून घेतला होता, पण ते हे विसरले होते की इंटरनेट सारखं प्रभावी माध्यम त्याच्या जवळ होतं. त्यानं बंटीशी संपर्क केला आणि बंटीनं त्याला भेटायला बोलवलं.
ये तो अभी ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे बॉस. काय आमचे बंधू राजेत ना ह्याच्यापेक्षा भारीतली पार्टी अरेंज करणार. आज तिथे ह्याच्यापेक्षा भारीतले आयटम आहेत आणि सगळ्या टाईपच्या नशेत आहे एकदम. पण त्याला एंट्री फी आहे. किती? 30,000 रुपये. कसला विचार करतोय? फिर देख रहा है, आज आंख सेक रहा है, कल हाथ सेकेगा. आज ढील छोड़ रहा है, कल खुद ही रोकेगा. आज मेरे लिए चेयर खींच रहा है, कल मेरी स्कर्ट खींचेगा. त्या रात्रीचा शंतनू खूपच वेगळा होता. खरं म्हणजे त्या रात्री काय घडलं हे बंटीच्या तोंडून ऐकणं जास्त योग्य होईल. त्याने ओव्हरडोस घेतला. एकाच वेळी 2-3 अतिशय जीवघेणी व्यसनं केली त्यांनी. शांतनू! हा मुलगा मला मरेपर्यंत त्रास देणार आहे. मला हे सोडायचं आहे का सगळं? पण एक ओढला जातोय मी. नका ना जाऊ हरी काका. हरी काका, हरी काका थांबा ना. हरी काका. खरं तर या वरण भातमुळेच मी या संस्थेत आलो. त्यामुळे मी याचं आयुष्यभर ऋणी राहीन. खरं तर माझं हे आयुष्य त्याचंच गिफ्ट आहे. थँक्स वरण भात. पण आम्ही शंतनूला मात्र वाचवू शकलो नाही. पण यापुढे कोणी दुसऱ्याचं असं होऊ नये म्हणून मी स्वप्नील सरांना मार्गदर्शन करा अशी विनंती करतो. शंतनूला जाऊन आज 1 वर्ष झालं. हा शंतनू आज आपल्यामध्ये नाही. पण आपल्या आजूबाजूला असे अनेक शंतनू आहेत ज्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. आपल्या शंतनूप्रमाणेच त्यांना सुद्धा आहे ना व्यसनापासून दूर जायचं. पण कसं ते त्यांना समजत नाही. मला वाटतं इथे पालकांनी त्यांना खरं समजून घेण्याची गरज आहे. त्यांच्यावरती न चिडता न रागावता त्यांना समजून घेतलं पाहिजे. आम्ही त्यांच्यासाठी तर सगळं काही करत असतो. दिवस रात्र कष्ट फक्त त्यांच्यासाठीच उपसत असतो असंच कित्येक पालकांचं म्हणणं असतं. पण मला सांगा, फक्त सुखसुविधा पुरवल्या म्हणजे संगोपन केलं असा अर्थ होतो का? पशुपक्ष्यांना सुद्धा माणसापेक्षा ना जास्त समजतं. आकाशात जोपर्यंत नीट उडता येत नाही तोपर्यंत पक्षी पिलाला एकटं सोडत नाही. मग पालकांचा प्रश्न, आम्ही नक्की काय करायला पाहिजे? मला असं वाटतं की व्यसनधीनतेचं मूळ हे मुलांच्या वय वर्ष 12 ते 18 यामधल्या मानसिक आणि शारीरिक वाढीमध्येच लपलेलं असतं. त्यात आमची दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आमची कुटुंब व्यवस्था, बदललेली कुटुंब व्यवस्था. या कुटुंब व्यवस्थेमधली आजी आजोबा, काका मावशी ही संवादाची माध्यमच बदलून गेलेली आहे. आता त्यांची जागा टेलिफोन,
इंटरनेट, फेसबुक, ऑर्कुट यासारख्या सोशल साईट्स आणि इतर अनेक इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी घेतलेली आहे. त्यामुळं मला वाटतं या वयातल्या मुलांना मानसशास्त्रीय वैद्यकीय मदत मिळणं ही सुद्धा काळाची गरज झालेली आहे. वाईट संगत, प्रचंड स्पर्धा, पालकांच्या अपेक्षांचं ओझं, शिक्षक आणि पालक यांच्या विषयी मनामध्ये असलेला तिरस्कार, शारीरिक आणि मानसिक बदल अशी कारणं बरीचशी मुलं देत असतात. मिसरूड फुटण्याच्या वयामध्ये एक्साइटमेंट म्हणून, क्रेज म्हणून घेतलेला एखादा झुरका आयुष्याच्या एका वाईट वळणाच्या टप्प्यावरती आणून त्यांना उभं करतो. या सगळ्या तणावापासून, या सगळ्या जगापासून कुठेतरी दूर नेणारा युफोरिया हवासा वाटतो. म्हणून मग परीक्षेच्या काळामध्ये जागरणासाठी घेतलेली अनकेटामाइन कोकेनची आणि बार्बिच्युरंट हेरोईनची चटक लावते. आणि एकदा तुम्ही हा झुरका घेतलात की तो झुरका रक्तातून मेंदूपर्यंत जातो आणि तुमचा मेंदू त्याचा गुलाम होऊन जातो. आणि मग ड्रग्ज नाही मिळाली की मग चोरी, किडनॅपिंग, मुलींचा देहविक्रय अशा पद्धतीच्या गुन्हेगारी भोवऱ्यात ही मुलं गरगरत राहतात. मला शेवटी फक्त एवढंच सांगायचंय, वयानं मोठं होण्याच्या टप्प्यातले नाजूक पैलू समजावून सांगायला आमची कुटुंब व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था कुठेतरी कमी पडते आहे. पण नेमकी कुठे याची उत्तर आपण शोधायला पाहिजे. आणि मित्रांनो, योग्य त्यावेळी आम्हाला कुणी सावरलं नाही म्हणून आम्ही व्यसनी झालो असं म्हणण्यापेक्षा आपणच आपल्याला सावरायला हवं. व्यसन हे विष आहे. ते जगण्यासाठी नाही तर आत्महत्येसाठी घेतात. म्हणून मला वाटतं की व्यसनाधीन होऊन आयुष्य संपवणं हा आयुष्यातील समस्यांवरचा उपाय अथवा उत्तर नक्कीच नाही. आणि याची जाणीव ठेवून आपण प्रत्येकानं परमेश्वराची प्रार्थना केली पाहिजे. आपण सगळेजण प्रार्थनेसाठी उभे राहूयात. हे देवा, सर्वांवर तुझी कृपादृष्टी असू दे. सर्वांना निर्व्यसनी राहण्याची सद्भरही तुझी कृपादृष्टी असू दे, जे कदाचित कधीही व्यसनमुक्तीच्या मार्गाकडे वळणार नाहीत.